Hello students, welcome to the next part of the chapter aldehyde ketone carboxylic acid. याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन मेथड जे ते स्टार्ट केलं होतं. प्रिपरेशन मेथडमध्ये दोन प्रिपरेशन मेथड आपण फिनिश केल्या होत्या. प्रिपरेशन ऑफ aldehyde अँड कीटोन फ्रॉम अल्कोहोल अँड प्रिपरेशन ऑफ aldehyde अँड कीटोन फ्रॉम जेमिनल डायहालाइड. त्यामध्ये आपण ह्या दोन रिॲक्शन लास्ट लेक्चरला फिनिश केलेल्या आहेत. त्याच्यानंतरची आपल्याला जी प्रिपरेशन मेथड पाहायचे आहे ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ aldehyde अँड कीटोन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे आहेत, अल्किन असेल किंवा अल्काईन असेल, याच्यापासून आपल्याला हे अल्डेहाइड्स आणि कीटोन्स जे आहेत ते प्रिपेअर करायचे. मग त्यामध्ये पहिली जी मेथड आपल्याला पाहिजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सपासून अल्डेहाइड आणि कीटोन प्रिपेअर करायचे ते म्हणजे बाय हायड्रेशन ऑफ अल्काईन. अल्काईनचं या ठिकाणी हायड्रेशन करायचं आहे. आणि या अल्काईनचं हायड्रेशन करण्यासाठी आपल्याला या रिॲक्शनमध्ये रिक्वायर काय आहे तर H2SO4 डायल्यूट कंडिशनमध्ये H2SO4 वापरलं जातं आणि प्लस त्याच्याबरोबर मर्क्युरिक सल्फेट जे ते रिॲक्शनमध्ये वापरलं जातं HgSO4. हा जो आहे तो हायड्रेटिंग रिएजंट आहे, लक्षात ठेवा. यामध्ये डायल्यूट H2SO4 HgSO4 तुम्हाला ॲरोवरती कंडिशन्स बघा कशा दिल्या जातात. H+ अशी कंडिशन दिली जाते आणि Hg2+ अशी सुद्धा कंडिशन दिली जाते. त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे ही रिॲक्शन कोणती आहे, हायड्रेशन रिॲक्शन आहे. द हायड्रेशन रिॲक्शन एक्झॅक्टली काय राहते, अल्काईन जे त्या अल्काईनमध्ये ज्यावेळेस आपण डायल्यूट H2SO4 आणि HgSO4 ॲड करतो त्यावेळेस त्या अल्काईनमधला एक ट्रिपल बॉन्ड जो आहे तो ओपन, एक जो बॉन्ड आहे तो ओपन होतो ट्रिपल बॉन्डमधला आणि त्याच्यामध्ये सिम्पली वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन होते. ठीक आहे. आता इथं मी डायरेक्टली एक्झाम्पल घेतो. पुन्हा एकदा सांगतो, हायड्रेशनमध्ये त्या ठिकाणी एक वॉटर मॉलिक्यूल अल्काईनमधल्या एका ट्रिपल बॉन्डमध्ये ॲड केला जातो, एक ट्रिपल बॉन्ड ओपन करून, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढचं जे कंपाऊंड फॉर्म होते ते आपण बघूया कोणतं फॉर्म होते. सपोज मी घेताना या ठिकाणी CH ट्रिपल बॉन्ड CH ॲसिटायलिनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे, ॲसिटायलिन. ठीक आहे. या ॲसिटायलिनचं आपल्याला हायड्रेशन करायचं आहे. वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ॲड होणार आहे HOH. मग हा वॉटर मॉलिक्यूल कधी ॲड होईल तर रिॲक्शनमध्ये आपण डायल्यूट H2SO4 आणि HgSO4 घेऊ त्यावेळेस, HgSO4 घेऊ त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. आणि रिॲक्शनला टेम्परेचर जे 333 केल्विन एवढं प्रोव्हाइड करायचं आहे. आता यामध्ये बघा एक बॉन्ड जो आहे तो ओपन होणार, एक बॉन्ड ओपन झाला की त्या ठिकाणी एकावरती चार्ज जो आहे तो निगेटिव्ह येणार आणि एकावरती पॉझिटिव्ह येणार. एका कार्बनमध्ये हा H+ ॲड होईल आणि दुसऱ्या कार्बनमध्ये OH- जो आहे तो ॲड होणार आहे. म्हणजे सिम्पली पुढचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला या पद्धतीने दिसेल. सपोज इथं हायड्रोजन ॲटम ॲड झाला तर त्या CHचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होईल, CH2मध्ये, आणि पुढे डबल बॉन्ड, एक बॉन्ड निघून जाईल, देन CH, आणि याला त्या ठिकाणी कनेक्ट काय होणार आहे, OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट होते. हे जे आहे ते व्हिनाइल अल्कोहोल याच्यामध्ये फॉर्म होते. व्हिनाइल अल्कोहोल जे आहे ते पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म होते. आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे, अल्डेहाइड किंवा कीटोन प्रिपेअर करायचं आहे. आपल्याला अजून अल्डेहाइड किंवा कीटोन जे ते मिळालेलं नाही. आपण लास्ट इयरला 11th स्टँडर्डमध्ये एक कन्सेप्ट पाहिलेली आहे. कुठली कन्सेप्ट पाहिलेली आहे, टॅटोमेरिझम. ज्यावेळेस आपण टॅटोमेरिझम करतो त्यावेळेस काय होतं, हा जो H ॲटम जो आहे तो ॲडजेसंट कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतो. हा H ॲटम जो आहे तो हा एक सोडून जो डबल बॉन्डमधला दुसरा कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये ॲड होतो. लक्षात ठेवा, टॅटोमेरिझममध्ये इथला जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो या दोन ॲटमच्या मध्ये शिफ्ट होते. पुन्हा हा बॉन्ड जो आहे तो या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होते. म्हणजे याच्यावरती चार्ज जो आहे तो निगेटिव्ह चार्ज अराईज होतो आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो पुन्हा या H+ला डोनेट केला जातो आणि CH2चं कन्व्हर्जन जे ते CH3मध्ये होते. देन सिंगल बॉन्ड CH मी इथं राईट करतो आणि हा जो बॉन्ड आहे तो शिफ्ट झाला आहे ऑक्सिजन आणि कार्बन ॲटमच्या मध्ये, डबल बॉन्डने मी तो राईट करतो आहे.
या ठिकाणी आपल्याला हे ॲसिटाल्डिहाइड जे ते ॲसिटाल्डिहाइड या रिॲक्शनमध्ये मिळते. बघा, रिॲक्शन साधी सोपी आहे. पुन्हा एकदा मी फार तर रिवाईज करतो. यामध्ये आपल्याला हायड्रेशन करायचं आहे अल्काईनचं, आणि हायड्रेशन करण्यासाठी डायल्यूट H2SO4 आणि HgSO4 हे त्या ठिकाणी यूज केलं जातं. हायड्रेशनमध्ये एक वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो अक्रॉस दी ट्रिपल बॉन्ड ॲड होतो आहे, आणि ॲड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे अल्कोहोल जे ते विनाईल अल्कोहोल फॉर्म होतं आहे, आणि नंतर त्यामध्ये टॅटोमॅरिझम केल्यानंतर अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड आपल्याला मिळणार आहे. आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा पॉईंट, आपल्याला फक्त अल्डिहाइड मिळवायचे असतील तर त्यामध्ये अल्काईन जे ते अल्काईन्स कोणते वापरले जातात? ओन्ली टर्मिनल अल्काईन्स गिव्ज अल्डिहाइड. जे टर्मिनल पोझिशनला एखाद्या चेनमध्ये जर ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तरच त्या ठिकाणी अल्डिहाइड मिळतात, हे लक्षात ठेवा. मग टर्मिनल अल्काईन हे सुद्धा टर्मिनलच आहे. ट्रिपल बॉन्ड जो आहे तो टर्मिनल पोझिशनला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड फॉर्म झालेलं दिसते. आता सेकंड जे यामध्ये बघा, मी घेताना मॉलिक्यूल हा घेतोय CH3 देन C ट्रिपल बॉन्ड C आणि H हे अल्काईन घेतलेले आहे. सॉरी, आता मागाशी जे सांगितले टर्मिनल अल्काईन जे, तर टर्मिनल अल्काईन यामध्ये हे जे हे त्या ठिकाणी काय देतं आहे तर आपल्याला ॲसिटाल्डिहाइड देते. ठीक आहे. आता कीटोन जे ते कीटोन हा ॲसिटायलिनचा मॉलिक्यूल सोडून बाकीचे जे येणार आहेत मॉलिक्यूल हे त्या ठिकाणी कीटोन जे ते कीटोन्स फॉर्म करतात. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस आपण ह्या अदर अल्काईन्सचं काय करू तर हायड्रेशन करू, त्यावेळेस याच्यामध्ये कीटोन जे ते कीटोन मिळणार आहे. रिॲक्शनमध्ये वापरायचं काय आहे, डायल्यूट H2SO4 आणि अलॉंग विथ दॅट HgSO4 मर्क्युरिक सल्फेट. आता यामध्ये हा H+ आणि OH- ॲड होताना कुठे ॲड होते बघा, OH- जो आहे तो OH- ॲड होताना या कार्बनमध्ये ॲड होतो आहे, आणि हा H+ जो आहे तो ॲड होताना इथं ॲड होतो आहे, हे लक्षात ठेवायचं. OH- ॲड होताना या कार्बनमध्ये ॲड होणार आहे, आणि H+ जो आहे तो इथं ॲड होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी स्पेसिस जे आहे ती स्पेसिस फॉर्म होताना कोणती फॉर्म होते, CH3 देन COH आणि पुन्हा CH2 डबल बॉन्ड इथं येणार आहे. एक बॉन्ड फक्त इथं शिफ्ट होतो आहे या कार्बन ॲटमवरती. हा H+ जो आहे तो H+ ॲब्स्ट्रॅक्ट केला जातो आहे. देन H+ ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं आहे तर हा OH- जो आहे तो OH- याच्यावरती अटॅक करतो आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, टॅटोमेरिझम. आणि टॅटोमेरिझम केल्यानंतर हा जो हायड्रोजन ॲटम जो आहे तो इथून ॲड होतो आहे या कार्बन ॲटममध्ये, डबली बॉन्डेड कार्बन ॲटममध्ये ॲड होतो आहे, आणि नंतर त्याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला फॉर्म होतो आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3. या ऑक्सिजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम या दोघांच्या मधला बॉन्ड जो आहे तो इथं शिफ्ट होतो कार्बन आणि ऑक्सिजन ॲटमच्या मध्ये. हा बॉन्ड पुन्हा इथं शिफ्ट होणार आहे. हा H+ जो बाहेर पडेल तो या कार्बन ॲटममध्ये ॲड होतो आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे, टॅटोमेरिझम. ठीक आहे. आणि हे फायनली आपल्याला ॲसिटोन जे ते ॲसिटोन या रिॲक्शनमध्ये मिळते. ठीक आहे. रिॲक्शन बघा, दोन्ही पण रिॲक्शन सोपे आहेत. हायड्रेशन ऑफ अल्काईन याच्यापेक्षा वेगळी कोणतंही एक्झाम्पल दिलं तर ते तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथं ॲडिशन होताना जो ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये ॲड होताना वॉटर मॉलिक्यूल कसा ॲड होते बघा. ज्या साईडला अल्काईल ग्रुप जास्त असतील कार्बन ॲटमला त्या कार्बन ॲटमला हा OH पार्ट जो आहे तो OH पार्ट कनेक्ट होतो, आणि H+ जो आहे तो अपोजिट साईडला त्या ठिकाणी ॲड होतो आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल बघा, CH3 देन CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. ठीक आहे. याचं हायड्रेशन करायचं आहे H2O इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 अँड HgSO4. त्याच्यामध्ये OH जो आहे तो इथं ॲड होईल, आणि H जो आहे तो या कार्बन ॲटममध्ये ॲड होईल. म्हणजे नेक्स्ट कंपाऊंड तुम्हाला कोणतं मिळेल, CH3 देन CH2
COH डबल बॉन्ड CH2 हे कंपाऊंड मिळेल. कंपाऊंडचं नोमेनक्लेचर तुम्हाला राईट करता येत असेल. नंबरिंग करायचं फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. पॅरेंट कोण आहे? अल्किन आहे. नोमेनक्लेचर बघा, ब्यूट 1EN2OL. एनॉल जे आहे ते एनॉल याच्यामध्ये फॉर्म होतं, EN आणि OL या रिॲक्शनमध्ये. टॅटोमेरिझम करायचा. ज्यावेळेस टॅटोमेरिझम आपण करू त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट जो आहे तो कोणता फॉर्म होईल? हा जो हायड्रोजन ॲटम जो आहे तो या कार्बनमध्ये सिम्पली ॲड होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो बॉन्ड शिफ्ट होतो आहे. म्हणजेच नेक्स्ट प्रॉडक्ट जो आहे तो कोणता मिळेल? CH3, देन CH2, देन C डबल बॉन्ड O आणि CH3. या स्टेपमध्ये आपल्याला हे ब्युटॅनोन फॉर्म झालेलं आपल्याला दिसलं आहे. ब्युटेन फक्त मी 2ONE हे राईट करतो आहे. ब्युटेन 2ONE. ब्युटॅनोन जे आहे ते ब्युटॅनोन या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. नेक्स्ट बघा, सिम्पली CH3, देन C ट्रिपल बॉन्ड C आणि CH3 घेतलेलं आहे. याचं आपल्याला हायड्रेशन करायचं आहे. ज्यावेळेस आपण याचं हायड्रेशन करू इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 अँड HgSO4, त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला CH3C. इथं जर बघितलं तर दोन्ही पण कार्बन ॲटमचे एन्व्हायरमेंट जे ते एन्व्हायरमेंट सेम आहे. त्यामुळे OH पार्ट कुठल्या जरी कार्बनमध्ये ॲड केला आणि H पार्ट कुठल्या जरी कार्बन ॲटममध्ये ॲड केला तरी आपल्याला सेम स्ट्रक्चर मिळणार. ठीक आहे. OH पार्ट जो आहे तो मी इथं कनेक्ट करतो आहे डबल बॉन्ड CH आणि पुढे CH3. इथं बघा, ब्यूट 2EN आणि 2OL हे त्याचं नोमेनक्लेचर आहे. ब्यूट 2EN आणि 2OL. याचं ज्यावेळेस आपण टॅटोमेरिझम करू त्यावेळेस त्याच्यामध्ये फॉर्म होताना काय फॉर्म होते बघा. टॅटोमेरिझम केल्यानंतर कुठलं कंपाऊंड फॉर्म होईल? हा जो हायड्रोजन ॲटम आहे डबल बॉन्डेडमधला हा जो नेक्स्ट कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये ॲड होते. म्हणजेच हा हायड्रोजन ॲटम इथं ॲड झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो या पद्धतीने मिळेल. CH3C डबल बॉन्ड O, देन CHचं कन्व्हर्जन CH2 मध्ये बॉन्ड निघून जाईल. CH3, देन नोमेनक्लेचर ब्यूट 2ONE. ब्युटॅनॉन जे आहे ब्युटेन 2ONE. ब्युटेन 2ONE त्याच्यामध्ये फॉर्म होते. म्हणजेच ब्युटॅनोन जे ते ब्युटॅनोन त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. ठीक आहे. याच्यामधलंच तुम्हाला थिअरीला कुठलं तरी एक्झाम्पल जे ते विचारलं जाऊ शकतं. जर याच्यावरती क्वेश्चन विचारला हायड्रेशन रिॲक्शनवरती, शक्यतो JEE नीट एक्झाममध्ये या हायड्रेशनवरती क्वेश्चन असतो. आणि हायड्रेशनवरती क्वेश्चन विचारल्यानंतर ॲरोवरच्या कंडिशन्स बघा, H+ आणि Hg2+ अशी कंडिशन तुम्हाला ॲरोवरती दिली जाते. त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा ही रिॲक्शन जी आहे ती कोणती आहे, तर आपली हायड्रेशन रिॲक्शन आहे, हे विसरायचं नाही. किंवा तुम्हाला अशी सुद्धा कंडिशन दिली जाईल, शक्यतो देताना ॲसिड मला H+ दिला जातो आणि Hg2+ असं दिलं जातं ॲरोवरती. त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की रिॲक्शन आपली जी आहे ती कोणती आहे, हायड्रेशनची रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड जे आहे, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. याच्यामधली दुसरी मेथड जे ती म्हणजे बाय रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. बाय रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ओझोनोलायसिस करायचं आहे अल्किनचं. त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन जे ते फॉर्म होतं. तर रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस ही रिॲक्शन आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहेच. अल्किन या टॉपिकमध्ये केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्या अल्किनच्या ही रिॲक्शन स्टडी केली आहे. रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस ऑफ अल्किनचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे आणि ओझोनोलायसिस करायचं आहे.
आता यामध्ये ओझोनोलायसिस करताना आपण ॲडिशन करतो कशाची, पहिल्या स्टेपमध्ये O3ची ॲडिशन करतो ओझोनोलायसिसमध्ये, आणि जे ओझोनाईड फॉर्म होतं त्याला पुन्हा रिड्यूस केलं जातं आणि त्यासाठी काय वापरलं जातं, झिंक आणि H2O या दोन कंडिशन्स आहेत. म्हणजे दोन स्टेपमध्ये रिॲक्शन ही कॅरीड आउट होते. पहिल्या स्टेपमध्ये आपण ओझोनची ॲडिशन करतो आहे आणि सेकंड स्टेपमध्ये झिंक आणि वॉटर जे त्याच्याबरोबर त्या ओझोनाईडची ट्रीटमेंट करतो आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हे आपले अल्डेहाइड्स किंवा कीटोन जे ते फॉर्म होतात. ठीक आहे. आता अल्डेहाइड आणि कीटोन यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, तर अल्डेहाइड फॉर्म करायचं आहे. मग हे अल्डेहाइड फॉर्म करताना सुरुवातीला मी घेतो आहे काय, तर हा मोलिक्युल घेतो. डायरेक्ट रिॲक्शन मी असाइन करतो, जनरल रिॲक्शन काही राईट करत नाही. सपोज या ठिकाणी मी CH2 डबल बॉन्ड CH2 हे अल्डेहाइड घेतले, अल्किन घेतलेलं आहे, इथाईन आहे आणि ह्या इथाईनचं आपल्याला ओझोनोलायसिस करायचं आहे. ओझोनोलायसिस करताना ज्यावेळेस आपण ओझोनचे ॲडिशन करणार आहोत त्यावेळेस पहिल्यांदा अनस्टेबल ओझोनाईड फॉर्म होतं. आता इथं व्यवस्थित केअरफुली लक्ष देऊन ऐका, कारण की ही रिॲक्शन JEEच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर नीट एक्झाममध्ये पण बऱ्याच वेळा क्वेश्चन या रिॲक्शनवरती विचारून झालेला आहे. आता या ठिकाणी इथं आपल्याला ओझोनचे ॲडिशन करताना हे दोन कार्बन ॲटम जे आहेत या दोन कार्बन ॲटममधले हे दोन्हीच्या दोन्ही बॉन्ड ओपन करायचे आहेत. ओपन करताना मी इथं राईट करतो बघा, हा CH2 जो आहे तो या पद्धतीने मी राईट करतो आणि दुसरा CH2 जो आहे तो या पद्धतीने मी इथं राईट करतो आहे. दोन्ही पण बॉन्ड मी ओपन केलेले आहेत. आता ह्या ओपन केलेल्या बॉन्डमध्ये आपल्याला ऑक्सिजनचे ॲडिशन करायचे आहे. एक ऑक्सिजन ॲटम मी या दोन कार्बन ॲटमच्या मध्ये सँडविच केलेलं आहे. ठीक आहे, दोन कार्बन ॲटमला कनेक्ट केलेले आहेत. तर राहिलेले दोन ऑक्सिजन ॲटम इंडिव्हिज्युअली त्या दोन्ही कार्बन ॲटमला कनेक्ट होतात आणि हे दोन ऑक्सिजन ॲटम एकमेकाला कनेक्ट होतात. हे झालं अनस्टेबल ओझोनाईड. आता हे अनस्टेबल जे ओझोनाईड फॉर्म झालेलं आहे, पुन्हा त्याची ट्रीटमेंट आपल्याला कशाबरोबर करायची आहे, झिंक आणि H2O बरोबर त्याची ट्रीटमेंट करायची आहे. ज्यावेळेस आपण झिंक आणि H2O वापरतो त्यावेळेस हे अनस्टेबल ओझोनाईड डिकम्पोज होतं. आता डिकम्पोज होताना ते कसं डिकम्पोज होते बघा, हा जो ऑक्सिजन ॲटम जो आहे तो इथून सेपरेट आउट होतो आहे, हा ऑक्सिजन ॲटम. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट त्यामध्ये कोणता राहतो आहे बघा, जो रिमेनिंग पार्ट आहे की इथून हा बॉन्ड तुटलेला आहे आणि इथून हा बॉन्ड तुटलेला आहे, ऑक्सिजन आणि कार्बन. आता यामध्ये हा ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बॉन्ड जो आहे तो हा मधून ब्रेक होतो. इथं लक्षात घ्या, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन जो बॉन्ड आहे तो मधून ब्रेक होते. देन सिम्पली स्पेसिस फॉर्म होताना ही एक स्पेसिस याच्यामध्ये फॉर्म होते आणि दुसरी स्पेसिस जी आहे ती इथं या अनस्टेबल ओझोनाईडमध्ये ही फॉर्म होते. तर राईट करताना मी कसं स्ट्रक्चर राईट करतो आहे, एक कार्बन ॲटम कन्सिडर करतो, इकडचा बॉन्ड तुटलेला आहे C. ठीक आहे, तर कार्बन ॲटमला कनेक्ट कोण आहे, तर हायड्रोजन ॲटम. किती आहेत कनेक्ट, दोन कनेक्ट आहेत. देन एक ऑक्सिजन ॲटम कनेक्ट आहे, तो मी या साईडला राईट करतो आहे आणि व्हॅलन्सी आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे. ऑक्सिजन ॲटम डबल बॉन्डने त्या कार्बन ॲटमला कनेक्ट होते. ठीक आहे, आता हे बॉन्ड ब्रेक होताना बघा, हा जो एक इलेक्ट्रॉन जो आहे तो या पोझिशनला शिफ्ट होते, या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होते. म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम याच्यामध्ये डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड फॉर्म होते. सेम वेने एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होणार आणि हा एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होणार आहे बॉन्डमधला. म्हणजे इथं सुद्धा कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे. हे सुद्धा स्ट्रक्चर कोणतं आहे, HC देन H आणि कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो आहे. म्हणजे ट्वाईस या ठिकाणी ही आपल्याला फॉर्माल्डिहाइड जे आहे तो फॉर्माल्डिहाइडचे मोलिक्युल्स रिॲक्शनमध्ये आपल्याला फॉर्म झालेले दिसते. साधी सिंपल रिॲक्शन आहे. डबल बॉन्डमध्ये फक्त ओझनचे ॲडिशन करायचे आणि ती ओझनचे ॲडिशन कशी करायचे ती केअरफुली बघा. कार्बन दोन ॲटम आहेत त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन ॲटम बाइंड करायचा आहे आणि राहिलेले दोन ऑक्सिजन ॲटम या दोन्ही कार्बन ॲटमला सिंगली कनेक्ट करायचे आहेत आणि नंतर हे दोन ऑक्सिजन ॲटम बॉन्डने सिंगल बॉन्डने पुन्हा जॉईन करायचे. हे अनस्टेबल ओझोनाईड जे आहे ते पुन्हा डिकम्पोज होतं, त्याचं रिडक्शन होतं झिंक आणि वॉटर वापरल्यानंतर. त्यामधला हा ऑक्सिजन ॲटम जो आहे तो सेपरेट आउट होतं, झिंक ऑक्साईड त्याच्यामध्ये फॉर्म केलं जातं आणि पुन्हा ते फॉर्माल्डिहाइड जे ते फॉर्माल्डिहाइड त्या रिॲक्शनमध्ये
फॉर्म होत आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल एक आपण बघूया याच्यामध्ये. सपोज या ठिकाणी मी घेताना मॉलिक्यूल जो आहे तो CH3 देन CH डबल बॉन्ड CH आणि CH3 घेतलेला आहे. याचं आपल्याला ओझोनलायसिस करायचं. मग ओझोनलायसिस करताना सुरुवातीला त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे ते अनस्टेबल ओझोनाइड. हे अनस्टेबल ओझोनाइड मी या पोझिशनला दाखवतो. इथं मी राईट करतो CH3 देन हा डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जो आहे ते आपल्याला ओपन करायचे आहेत. हे इथं मी कार्बन ॲटम राईट करतो आहे आणि जो हायड्रोजन ॲटम जो आहे तो मी या पोझिशनला राईट करतो आहे. हा डबल बॉन्ड पुन्हा ओपन करतो आहे मी. देन नेक्स्ट पोझिशनला जो कार्बन ॲटम आहे त्याला एक हायड्रोजन ॲटम आणि पुन्हा CH3 ग्रुप जो आहे तो कनेक्ट आहे. ठीक आहे. देन सांगितल्याप्रमाणे डबल बॉन्ड ओपन केल्यानंतर एक ऑक्सिजन ॲटम दोन कार्बन ॲटमच्यामध्ये सँडविच केलं जाते. देन राहिलेले दोन ऑक्सिजन ॲटम जे आहेत ते दोन कार्बन ॲटमला कनेक्ट करून ते ऑक्सिजन ॲटम स्वतः एकमेकाला कनेक्ट करायचे. ठीक आहे. देन याचं आपल्याला पुन्हा काय करायचं आहे तर झिंक आणि H2O बरोबर ट्रीटमेंट करायचे आहे. त्याच्यामध्ये पुन्हा बॉन्ड जे आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रेक होणार आहेत. हा इथून बॉन्ड तुटणार, हा इथून बॉन्ड तुटणार आहे. देन फॉर्म होताना या एक मॉलिक्यूल फॉर्म होईल आणि दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो हा फॉर्म होईल. ठीक आहे. मग मॉलिक्यूल कोणते फॉर्म झालेत बघा. HCCH3 हे अगोदर राईट करतो मी. HC देन CH3 इकडं सुद्धा HC आणि CH3 आहे. इथला एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होईल, इथला एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होईल, म्हणजेच डबल बॉन्डने ऑक्सिजन ॲटम कनेक्ट होईल. सेम वेने दुसरा मॉलिक्यूल आहे ट्वाईस ॲसिटाल्डिहाइड जे ते या रिॲक्शनमध्ये फॉर्म होईल. ॲसिटाल्डिहाइड ट्वाईस ॲसिटाल्डिहाइड हे दोन मॉलिक्यूल त्याच्यामध्ये फॉर्म होत आहे. ठीक आहे. बघा रिॲक्शन साधी सोपी आहे, लक्षात येईल. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो फिक्स तुम्हाला नीट किंवा CETमध्ये विचारलं जाईल. पण JEE आणि नीट एक्झामच्या दृष्टीने ही रिॲक्शन जी आहे ती खूप महत्त्वाची आहेत. आत्ता आपण ज्या पाहिलेल्या आहे त्याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. ओझोनोलायसिसवरती पहिल्या स्टेपमध्ये ओझोनोलायसिस करायला सांगतात. दुसऱ्या स्टेपमध्ये जे अल्डिहाइड किंवा कीटोन मिळतं त्याची रिॲक्शन पुढे दिली जाते. मग न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन दिली जाईल किंवा दुसरी कोणती रिॲक्शन दिली जाईल, ग्रिग्नार्ड रिएजंटची दिली जाईल किंवा त्या ठिकाणी आपल्या ज्या अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह जे त्याच्या रिॲक्शन दिल्या जातात पुढे सिक्वेन्समध्ये. ते आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. फक्त आत्ता लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, ओझोनोलायसिस करायचं आहे. ओझोनोलायसिस करताना पहिल्या स्टेपमध्ये अनस्टेबल ओझोनाइड मिळतं, पुन्हा त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि अल्डिहाइड किंवा कीटोन त्याच्यामध्ये फॉर्म होतं. अल्डिहाइडचं प्रिपरेशन आता आपण बघितलेलं आहे. कीटोन जे ते कीटोन कधी फॉर्म होतात हे आपल्याला बघायचं आहे. कीटोन हे कधी फॉर्म होणार आहेत, ज्यावेळेस डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला फक्त आणि फक्त अल्काइल ग्रुप अटॅच असतील त्यावेळेस त्याच्यामध्ये कीटोन जे आहे ते कीटोन फॉर्म होतं. सपोज आपण ही स्पेसिस घेतलेलं आहे, याचं आपल्याला ओझोनोलायसिस करायचं आहे. ज्यावेळेस आपण याचं ओझोनोलायसिस करू त्यावेळेस हे डबल बॉन्ड जे आहेत ते डबल बॉन्ड ओपन होतील आणि डबल बॉन्ड ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओझनचे ॲडिशन होणार आहे. एक कार्बन ॲटम एक ऑक्सिजन ॲटम दोन कार्बन ॲटमच्या मध्ये बाइंड केलं जाईल आणि जे दुसरे दोन ऑक्सिजन ॲटम राहिले ते त्या ठिकाणी कार्बन ॲटमबरोबर कनेक्ट होतील आणि पुन्हा ऑक्सिजन ॲटम जे आहेत ते कनेक्ट होणार आहेत एकमेकाला. तर याच्यामध्ये पुन्हा बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस जी आहे ती बघा. हे बॉन्ड असे या पद्धतीने ब्रेक होतील. सिम्पली मी जसं काढतो आहे त्या पद्धतीने जरी काढलं तरी तुम्हाला लक्षात येईल स्ट्रक्चर झिंक आणि H2O. ठीक आहे. आता यामध्ये स्पेसिस राईट करताना कशा राईट करायच्यात, CH3 देन कार्बन ॲटम, पुन्हा इकडं हा CH3 आहे आणि हा कार्बन ॲटम ऑक्सिजनला डबल बॉन्डने कनेक्ट होते बरोबर. आणि इकडं सुद्धा सेम वेने तेच आहे. काय आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3 सांगितल्याप्रमाणे एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतो, हा एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतो आणि कार्बन ऑक्सिजन याच्यामध्ये डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड फॉर्म होतो. ट्वाईस ॲसिटोन जे ते ॲसिटोनचे मोलेक्यूल याच्यामध्ये फॉर्म होतं या रिॲक्शनमध्ये. घेताना आपण इथं घेतलेलं कोणतं कंपाऊंड आहे बघा, 2,3 डाय मिथाइल ब्युटेन हे आपण घेतलेलं होतं. ब्यूट 2ENE हे कंपाऊंड घेतलेलं आहे
आणि त्याचं कन्व्हर्जन आपण ॲसिटोनमध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादं अल्किन घेतो आणि त्या अल्किनमध्ये डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जे त्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमवरती जर दोन अल्काईल ग्रुप जर अटॅच असतील, दोन्हीच्या दोन्ही व्हॅलन्सीला अल्काईल ग्रुप जर कनेक्ट असतील तरच त्या ठिकाणी कीटोन मिळतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल ह्याच्यावरून तुम्हाला क्लिअर आउट होईल. आणखीन ज्यावेळेस आपण रिॲक्शनमध्ये काय घेतो आहे, या पद्धतीचं अल्काइन घेतो, CH3 डबल बॉन्ड CH आणि पुढे इकडं मी CH3 कनेक्ट करतो आहे. इथं जर बघितलं, हा जो डबली बॉन्डेड कार्बन ॲटम आहे त्याच्यावरती दोन्ही अल्काईल ग्रुप आहेत आणि इकडचा जो डबली बॉन्डेड कार्बन ॲटम आहे त्याच्यावरती एक हायड्रोजन ॲटम आणि एक CH3 ग्रुप जॉईन आहे. अशा केसमध्ये ज्यावेळेस आपण ओझोनोलायसिस करतो त्यावेळेस आपल्याला मिक्सचर जे आहे ते मिक्सचर मिळतं अल्डिहाइड आणि कीटोनचं. आता या केसमध्ये बघा, CH3 देन CH3 डबल बॉन्ड ओपन करायचे, देन त्याला कनेक्ट काय आहे, एक CH3 ग्रुप आणि एक हायड्रोजन ॲटम कनेक्ट आहे. ठीक आहे. देन हे ऑक्सिजन ॲटम कनेक्ट करताना सांगितल्या पद्धतीनं कनेक्ट करायचे आहेत. पुन्हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचे आहेत. पुढं आपल्याला त्याचं रिडक्शन करायचं. बॉन्ड ब्रेक होताना या पद्धतीने बॉन्ड ब्रेक होतील. पुढे नेक्स्ट स्टेपमध्ये वापरायचं काय आहे, झिंक आणि H2O वापरायचं आहे. आणि त्याच्यामध्ये फॉर्म होताना स्पेसिस कोणते फॉर्म होते बघा, CH3 देन CH3 आणि हा कार्बन ॲटम ऑक्सिजन ॲटम बरोबर डबल बॉन्डने कनेक्ट होते. ठीक आहे. देन नेक्स्ट स्पेसिस कोणती फॉर्म होते, CH3 देन C, पुन्हा डबल बॉन्डने ऑक्सिजन ॲटम कनेक्ट होईल, पुन्हा हायड्रोजन ॲटम म्हणजे ॲसिटाल्डिहाइड आणि हे ॲसिटोन जे ते ॲसिटोन या रिॲक्शनमध्ये फॉर्म झालं. मिक्सचर ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन हे कधी फॉर्म होणार आहे, जर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जे त्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जर एका कार्बन ॲटमला जर अल्काईल ग्रुप दोन्ही जॉईन असेल आणि एका कार्बन ॲटमला जर हायड्रोजन ॲटम कनेक्ट असेल आणि एक अल्काईल ग्रुप जर कनेक्ट असेल तर त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होताना काय फॉर्म होतं आहे तर एक अल्डिहाइड आणि दुसरं जे आहे ते कीटोन फॉर्म होतं. हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ते क्लिअर आउट होईल. यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल जे ते आयसोब्युटायलिन, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो बघा. CH2 डबल बॉन्ड C H आणि CH3 हे स्ट्रक्चर आहे. याचं आपल्याला ओझोनोलायसिस करायचं आहे. ही रिॲक्शन तुम्ही सॉल्व करा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे CH3 देन CH3 डबल बॉन्ड CH2 हे आपण बघूया. या केसमध्ये ओझनचे ॲडिशन केल्यानंतर हे तुम्ही सॉल्व करा. या केसमध्ये ओझनचे आपण ज्यावेळेस ॲडिशन करू त्यावेळेस त्याच्यामध्ये काय मिळते बघा, CH3 देन हा कार्बन ॲटम दुसरा CH3 ग्रुप मी या पोझिशनला राईट करतो आहे. डबल बॉन्ड ओपन केले, दोन हायड्रोजन ॲटम आहेत मी ते कनेक्ट केलेले आहेत. देन ऑक्सिजन ॲटम दोन कार्बन ॲटमच्या मध्ये, पुन्हा हे दोन ऑक्सिजन ॲटम एकमेकाला कनेक्ट करायचे. झिंक वापरायचं त्याच्यामध्ये, H2O वापरायचं आहे. बॉन्ड ब्रेक होताना मागाशी ज्याप्रमाणे सांगितलेलं त्या पद्धतीने बॉन्ड ब्रेक होतील. स्पेसिस फॉर्म होताना कोणती फॉर्म होते, CH3 देन C डबल बॉन्ड O CH3 हा एक मोलिक्युल फॉर्म होते प्लस HC डबल बॉन्ड O आणि H फॉर्माल्डिहाइड आणि ॲसिटोन जे ते ॲसिटोन यामध्ये रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. साधी सोपी रिॲक्शन आहे. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील दोन्ही पण रिॲक्शन. त्यामध्ये बरीच सारी एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला जर सोडवता येत असेल तर ते सोडवा. क्वेश्चन विचारलेलं आहे ते एकदा हे असं स्ट्रक्चर दिलं जातं, त्याचं ओझोनोलायसिस करून तुम्हाला प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट विचारला जातो, किंवा
त्या ठिकाणी ओझोनलायसिसमध्ये देताना कशाही तुम्हाला रिॲक्शन दिल्या जातात, फक्त त्यामध्ये प्रोडक्ट जे ते प्रोडक्ट तुम्हाला असाईन करायला सांगितले जातात. आता अजून त्यामध्ये ओझोनलायसिसमध्ये वेगळं तुम्हाला रीड करता येणार नाही असं एक्झाम्पल त्यामध्ये एक देतो. हे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं एक्झाममध्ये. याचं ओझोनलायसिस करून प्रोडक्ट जे ते प्रोडक्ट कोणते फॉर्म होतात हे असाईन करा. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कसे स्ट्रक्चर दिले जातात आणि त्याचं ओझोनलायसिस करायला सांगितलं जातं. त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे ओझोनलायसिस कसं होणार आहे. जर नाही लक्षात आली ही 2 एक्झाम्पल तर ती मला पर्सनली विचारा ओझोनलायसिस कसं करायचं ते. ठीक आहे. थँक्यू.